नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की बेकरीमध्ये जे मिक्सर्स लागतात की कोणत्या प्रोडक्टसाठी कोणता मिक्सर लागतो. हे वेगवेगळे मिक्सर्स असतात की ज्यामध्ये तुम्ही स्पायरल मिक्सर आणि प्लॅनेटरी मिक्सर ही नावं ऐकली असतात. तर ते कसे वर्कआउट करतात किंवा ते कसे वर्किंग करतात आणि कोणत्या ऍप्लिकेशनसाठी कुठला मिक्सर सुटेबल आहे आणि का वापरायचा ह्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर ह्यामध्ये जर बघितलात तर हा स्पायरल मिक्सर आहे. स्पायरल मिक्सर मोस्टली यूज मध्ये कुठे येतो तर त्यामध्ये तुम्ही ब्रेड, तुम्ही खारी आणि तुम्ही टोस्ट हे प्रोडक्ट जर बनवणार असाल, हेवी डव जेवढे बनवणार असाल, पिझ्झाचे डव किंवा बर्गरचा डव, तर हे सगळं तुमचं ह्यामध्ये बनलं जातं. आता जर तुम्ही जवळून बघितलात तर ह्याला तुम्हाला जाळी येते सेफ्टीसाठी. बाकी ह्याच्या इनसाइड जर बघितलं तर तुम्हाला इथं लक्षात येईल की हा जो आहे हा स्पायरल फॉर्म मध्ये आहे. जर तुम्ही ह्याचं जे डवचं जे हे आहे सिच्युएशन जे ते स्पायरल फॉर्म मध्ये आहे, तर त्यामुळे ह्याला स्पायरल मिक्सर म्हणतात. तर ह्याला तुम्हाला स्लो फास्ट येतं. तुम्ही बघू शकता की हे ऑन होत नाहीये. तर ही जोपर्यंत जाळी मी खाली हा ओके आता ऑन झालं बघा. तर ह्यामध्ये तुम्ही टायमर कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला फास्ट हवाय तर फास्टही लावू शकता. तर ह्यामध्ये स्पेसिफिकली हे जे पोझिशन आहे हे तुम्हाला हेवी डव साठी दिलेलं असतं. स्लो आणि फास्ट जनरली 2 मिनिटं स्लो पळतं आणि बाकीचे 5 मिनिटं आहेत हे फास्ट पळतं. म्हणजे हे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आहे, पण जनरली हे यूज होतं. आणि एकंदरीत ह्यामध्ये आमच्याकडे इम्पोर्टेड मॉडेल आहेत, इंडियन मॉडेल्स आहेत, हेवी ड्युटी मॉडेल्स आहेत. ओके, आता हा झाला स्पायरल मिक्सर. आता ह्याच्या अपोजिट बरोबर येतो तो प्लॅनेटरी मिक्सर. आता हा प्लॅनेटरी मिक्सर काय काम करतो तर ह्याला आपल्याला 3 प्रकारचे विस्क येतात. तर हा जर बघितला तर हा क्रीमचा विस्क आहे, आणि हा जर बघितला तर हा जो आहे हा बिस्किटचा विस्क आहे, आणि हा जो आहे रेग्युलर स्मॉल क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला डव करायचा झाला तर हा येतो. आता दोन्हीचं ऍप्लिकेशन जर बघितलं तर ह्यामध्ये बाउल टोटली निघतो. प्लॅनेटरी मिक्सर मध्ये बाउल टोटली निघतो. तर हा जर बघितला तर अशा प्रकारे तुम्ही तो काढू शकता. त्यासाठी आर्म पहिला पोझिशन खाली घेतला की हा निघतो, हा बाउल निघला. तर हा स्पेसिफिकली बनलेला आहे तो फक्त तुमच्या सॉफ्ट डव साठी. आता ह्याचं एकंदरीत वर्किंग बघायचं आहे आपण. मी तुम्हाला चालू करूनही दाखवतो की ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा कसा वर्कआउट करतो. ह्याला सेफ्टी ग्रिल पण आहे, तुम्ही बघू शकता. हा चालू केल्यानंतर बघू शकता तुम्ही ह्याचा स्पीड हा कसा रन करतोय. ओके, आता मी ऑफ केला. आता ह्याचं स्पेसिफिकेशन हेच आहे की ह्याच्या नावातच आहे. तुम्ही बघितलात तर प्लॅनेटरी मिक्सर हा कधीही चालूमध्ये तुम्ही गिअर चेंज करू शकत नाही किंवा चालूमध्ये कधीही याचं स्पीड कमी कमी करू जास्त करू शकत नाही. हा इम्पोर्टेड प्लॅनेटरी मिक्सर आहे. तुम्ही जर बघितलात तर मी जर गिअर चेंज करायचा झाला तर पूर्ण मशीन ऑफ झाल्यानंतर मी हा गिअर चेंज करू शकतो असं. तर ह्याला 3 गिअर येतात, 1 2 3, मीडियम स्पीड, हाय स्पीड आणि लो स्पीड. तर ह्याच्या संदर्भात जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पण आमच्याकडे भरपूर मॉडेल्स आहेत. ह्यामध्ये 60 लिटर आहे, 140 लिटर आहे, 90 लिटर आहे. स्मॉल पासून मोठ्यापर्यंत तुम्हाला आमच्याकडे याची व्हेरियंट मिळतील. तर एकदा तुम्हाला ह्या दोन्ही मधला आता तुम्हाला कळालंय की काय फरक आहेत स्पायरल आणि प्लॅनेटरी. ह्यामध्ये फक्त केकचे स्पंज, क्रीम आणि तुमचे बिस्किट हेच फक्त होतात. आणि ह्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली हेवी डव, ज्यामध्ये हेवी डव तुटला पाहिजे अशा हिशोबाने हा हेवी डव ह्यामध्ये वापरला जातो. खारी, ब्रेड आणि टोस्ट आणि पिझ्झा आणि बर्गरचा डव. तर एकंदरीत ह्या दोन्हीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आमच्या पेजला फॉलो करा, आम्हाला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला इतर माहिती हवी असेल ह्या दोन्ही प्रोडक्ट विषयी जी तुम्हाला हे परचेस करायचे असतील तर आमच्या नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ह्याची योग्य प्राइस दिली जाईल. धन्यवाद.